मला अजूनही हे सगळं पचत नाही. आय स्टील कांट डायजेस्ट ऑल दिस. तू गोष्टींचा खूप बाऊ करतोस. यू मेक अ बिग डील आउट ऑफ एव्हरीथिंग. मी तुला विनाकारण दोष देत नाही. आय एम नॉट ब्लेमिंग यू फॉर नो रिजन. आता परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे. द सिच्युएशन हॅज गॉन आउट ऑफ माय हँड्स नाउ. तू उगाच माझी परीक्षा घेतोयस. यू आर अननेसेसरीली टेस्टिंग माय पेशन्स. मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय. ऑल दिस फील्स व्हेरी स्ट्रेंज टू मी. तू गोष्ट वेगळ्या अर्थाने घेतलीस. यू टूक इट इन अ डिफरंट सेन्स. मला आधीच काहीतरी गडबड वाटत होती. आय हॅड ऑलरेडी सेन्स्ड समथिंग वॉज रॉंग. तो नेहमी स्वतःचीच बाजू मांडतो. ही ऑलवेज स्पीक्स इन हिज ओन फेवर. मला वाटतं तू गोष्ट जास्तच मनावर घेतली आहेस. आय थिंक यू हॅव टेकन इट टू पर्सनली. मी अजूनही त्याच्या उत्तराची वाट पाहतो आहे. आय एम स्टील वेटिंग फॉर हिज रिस्पॉन्स. तू मला चुकीच्या परिस्थितीत टाकलं आहेस. यू हॅव पुट मी इन ॲन ऑकवर्ड सिच्युएशन. मला या गोष्टीचा शेवट पाहायचा आहे. आय वॉन्ट टू सी द एंड ऑफ दिस मॅटर. तू प्रत्येक गोष्टीत उगाच हस्तक्षेप करतोस. यू इंटरफिअर इन एव्हरीथिंग अननेसेसरीली. मला आता गोष्ट स्पष्ट दिसते आहे. द मॅटर इज क्लिअर टू मी नाऊ. तो गोष्टी खूप हलक्यात घेतो. ही टेक्स थिंग्स टू लाईटली. मी तुझ्या जागी असतो तर असं केलं नसतं. इफ आय वर इन योर प्लेस आय वुडंट हॅव डन दॅट. तू माझ्यावर चुकीचा आरोप करतोयस. यू आर ॲक्युजिंग मी रॉंगली. मला याचा शेवट चांगला होईल असं वाटत नाही. आय डोंट थिंक दिस विल एंड वेल. तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. यू शुड हॅव ट्रस्टेड मी. मला हे सगळं सहन करणं कठीण होतं. इट वॉज हार्ड फॉर मी टू टॉलरेट ऑल दिस. तो मुद्दाम विषय टाळतो आहे. ही इज डेलिबरेटली अवॉइडिंग द टॉपिक. तू गोष्टी खूप गुंतागुंतीच्या करतोस. यू मेक थिंग्स अननेसेसरीली कॉम्प्लिकेटेड. मला वाटतं तू अजून पूर्ण सत्य सांगितलं नाहीस. आय थिंक यू हॅवंट टोल्ड द होल ट्रूथ येट. मला तुझ्या वागण्याचा अर्थ समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ युअर बिहेवियर. तू मला अशा स्थितीत का आणलंस? वाय डिड यू पुट मी इन दिस पोझिशन? मला अजूनही तुझ्या बोलण्यावर शंका आहे. आय स्टील डाऊट व्हॉट यू आर सेइंग. तू उगाच परिस्थिती बिघडवतोयस. यू आर अननेसेसरीली वर्सनिंग द सिच्युएशन. मला वाटतं गोष्ट आता हाताबाहेर जाते आहे. आय थिंक थिंग्स आर गेटिंग आउट ऑफ कंट्रोल. तू मला पूर्णपणे चुकीचं समजलास. यू मिसअंडरस्टूड मी कम्प्लिटली. मला तुझ्या हेतूवर शंका येते आहे. आय एम स्टार्टिंग टू डाऊट युअर इंटेन्शन्स. तू मला अर्धवट माहिती दिलीस. यू गेव मी इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन.
मला वाटतं तू सत्य लपवतोयस. आय थिंक यू आर हायडिंग द ट्रूथ. तू गोष्टींचा चुकीचा अर्थ काढतोयस. यू आर मिसइंटरप्रेटिंग थिंग्स. मला वाटतं तू परिस्थितीचा फायदा घेतोयस. आय थिंक यू आर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ द सिच्युएशन. मला या सगळ्यात ओढू नकोस. डोंट ड्रॅग मी इनटू ऑल दिस. मला हे सगळं खूप संशयास्पद वाटतंय. ऑल दिस सीम्स व्हेरी सस्पिशियस टू मी. तू प्रत्येक वेळी विषय बदलतोस. यू चेंज द टॉपिक एव्हरी टाइम. मला वाटतं तू अजून काहीतरी लपवतोयस. आय थिंक यू आर हायडिंग समथिंग एल्स टू. तू गोष्ट खूपच सोपी समजतोयस. यू आर टेकिंग द मॅटर टू सिम्पली. मला वाटतं तू घाईघाईत निर्णय घेतलास. आय थिंक यू मेड द डिसिजन इन हेस्ट. मला याचा शेवट कसा होईल याची चिंता आहे. आय एम वरीड अबाउट हाऊ दिस विल एंड. तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. यू शुड हॅव हॅड फेथ इन मी. मला वाटतं तू अजून पूर्ण गोष्ट सांगितली नाहीस. आय थिंक यू हॅवंट टोल्ड द फुल स्टोरी येट. तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलास. यू मिसइंटरप्रेटेड व्हॉट आय सेड. मला असं वाटतं की काहीतरी बरोबर नाही. आय फील दॅट समथिंग इजंट राईट. तू माझं बोलणं गंभीरपणे घेतलं नाहीस. यू डिडंट टेक माय वर्ड्स सिरियसली. मला वाटतं तू परिस्थितीचा चुकीचा अंदाज लावलास. आय थिंक यू मिसजज द सिच्युएशन. तू मला पूर्ण सत्य सांगितलं नाहीस. यू डिडंट टेल मी द होल ट्रूथ. मला अजूनही तुझ्या स्पष्टीकरणावर विश्वास नाही. आय स्टील डोंट बिलीव्ह योर एक्सप्लेनेशन.